मराठी माध्यमातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना परिस्थिती अभावी जेमतेम शिक्षण मिळत असते। अंगी कला असूनही त्यांना ती जोपासता येत नाही। ही परिस्थिती ओळखून कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आता संगीत लायब्ररी उभारण्यात आली। विद्यार्थ्यांना संगीत कलेचे शिक्षण या माध्यमातून घेता येणार। तरी संकल्पना नेमकी काय आहे, यामागचा उद्देश काय, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। शाळेची परंपरा खूप जुनी आहे। 1962 सालापासून या शाळेची स्थापना झालेली आहे। या ठिकाणी कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल च्या माध्यमातून या शाळेमध्ये बालवाडी ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो। या मोफत प्रवेशामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं, वह्या, दप्तर तर देतोच, परंतु एक चांगल्या प्रकारचा गणवेशही मुलांना त्या ठिकाणी दिला जातो। त्याचबरोबर मुलांसाठी खेळाचा गणवेश, ट्रॅकसूट दिला जातो। त्या शाळेमध्ये लागणारी जी फी आहे शाळेसाठी, ही सगळी फी मुलांची मोफत त्या ठिकाणी दिली जाते। ही सगळे बंदोबस्त आमच्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड मॅडम यांच्या प्रयत्नातून डेक्कन एज्युकेशनचे सेक्रेटरी आदरणीय अजय उत्तमराव पाटील यांच्या मार्फत आम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातात। या संगीत शाळा स्थापन करण्याचा उद्देश असा आहे की या आमच्याकडे येणारी जी मुलं आहेत ही अतिशय गरीब घरातली मुलं आहेत। वंचित समाजातले जे घटक आहेत, रेड लाईट वाल्याच्या स्त्रिया आहेत किंवा हडपसर सारख्या शहरामधून, वैदवाडी सारख्या ठिकाणाहून एका सामान्य झोपडपट्टीतली मुलं माझ्याकडे येत आहेत, किंवा या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन मध्ये संबंध महाराष्ट्रातल्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले शाहसरांच्या फाउंडेशनने काही मुलांना आम्ही या ठिकाणी शिक्षणासाठी बोलवलेलं आहे। किंवा चुनाभट्टी किंवा त्या ठिकाणी जे खाण कामगार आहेत किंवा चुनाभट्टीमध्ये मोलमजुरी करणारे जे पालक आहेत, यांची मुलं आम्ही या ठिकाणी आणतोय। जनता वसाहत या मुलांची आई वडील धुणभांडी करणार आहेत, जसे की ते दवाखान्यामध्ये जो कचरा आहे विलगीकरण त्याची कामं करतात। ही सगळी मंडळी या ठिकाणी बोलवून आम्ही त्या मुलांचं, त्यांना ज्या पद्धतीने त्यांचा कल आहे, त्यांना कोणती आवड आहे, म्हणजे त्या मुलांना अभ्यासामध्ये जर थोडी गोडी कमी असेल तर याच्याकडे जाऊ देत, ते मुलं संगीताकडे जाऊ देत। काही मुलांसाठी शेती परसबाग आम्ही वापर केलेले, शेतीमध्ये थोडंसं त्यांना वेळ घालवा लावू देत। काही मुलांना खेळाची आवड असेल तर खेळामध्ये त्यांना आम्ही डायव्हर्ट करतो, की त्यांना मलखांब आहे, त्याचबरोबर त्यांना टेनिस कोर्ट आहेत, आमच्याकडे दोर मलखांब आहे, टेनिस, आमच्याकडे मुलांसाठी कॅरम आहे, चेस आहे, भालाफेक आहे, आरोग्यिक आहे। वेगवेगळ्या प्रकारचे खेळातून त्यांचं गोडी किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडतील तिकडे आम्ही त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो। संगीत शाळा स्थापन करण्याचा एवढाच उद्देश आहे की या मुलांना घेऊन त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत, म्हणजे आज गरीबाघरची मुलं कधी या कलेच्या क्षेत्रामध्ये उतरणार आहेत, किंवा त्यांना हातामध्ये पियानो, गिटार, तबला हे जे साहित्य आहे, ड्रम म्हणा, हे कधी मिळणार, म्हणून आम्ही त्यांना एक फ्री लायब्ररी, कसल्याही प्रकारची फी आम्ही मुलांकडनं घेत नाही आहोत। आणि एक प्रशिक्षक त्या ठिकाणी त्यांना शिकवण्यासाठी एक संगीतकार, एक गायक, एक अशी जी मंडळी आहेत ती नेमलेली आहेत, आणि त्या मुलांना त्यांच्यातून जे मुलं त्यामध्ये प्रवीण होतील त्यातून आम्हाला एक कमवा शिका या योजनेच्या अंतर्गत किंवा कमवा शिका नावाचा ऑर्केस्ट्रा तयार करून तो समाजाला त्या ठिकाणी एक आदर्श उदाहरण दाखवायचं आहे की गरीब घरातली मुलं सुद्धा एक चांगल्या प्रकारचा गायक, चांगल्या प्रकारची वाद्य वाजवणारी मुलं बनू शकतात। एक नक्कीच ती उद्याचं भविष्य उज्ज्वल करतील आणि भविष्यामध्ये त्यांना त्यांचं पोट भरण्याचं साधन या संगीताच्या माध्यमातून जर पाहिलं आपण तर आज कॉम्पिटिशनचं युग आहे, आणि या कॉम्पिटिशन युगामध्ये जर आपल्याकडे चांगलं स्किल असेल तरच आपल्याला रोजगाराची संधी मिळू शकते। आपण जर बघितलं तर मुलांना शाळेमध्ये संगीत, शेती, वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे प्रशिक्षण हे दिले जातं, जेणेकरून भविष्यात ते आपले उपजीविकेचे साधन म्हणून काम करू शकतात। आठवड्यातून 3 दिवस या मुलांना संगीत शिकवलं जातं, तर जवळपास 110 मुलं ही संगीत कलेचे धडे घेत आहेत। प्राची केदारे, लोकल 18, पुणे।